सध्या आलो आपण चिखलदऱ्यातील एका कुलंगणा खुर्द या गावामध्ये. कारण की 6 महिने आधी आपण पाहिलं की या गावातला एक जो व्यक्ती होता, एक युवक होता, त्याला वाघानं अर्धवट खाल्लेलं होतं आणि निर्गुण त्याची मयत झालेली होती. त्याच प्रित्यर्थ त्याच्याच मयत झाल्यानंतर काल काय झालं की 2 अजून व्यक्तींना तो वाघ इथं दिसल्याची आपल्याला माहिती भेटली. आणि सध्या या ठिकाणी जे पाहता तुम्ही, या ठिकाणी या गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन ग्रामसभा इथं आयोजित केलेली होती आणि सोबतच जे वन विभागाचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे. ते चर्चासत्र आता संपण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी आपण थोडक्यात ऐकलं आणि पाहिलं तर इथं खूप जास्त प्रमाणात कुलंगणा गावातील या लोकांचा रोष दिसत आहे आणि खूप जास्त प्रमाणात रोष एवढा दिसत आहे की महत्वाचं म्हणजे यांची शेती सुद्धा त्या एरियामध्ये, ज्या एरियामध्ये हा वाघ दिसून येत आहे. आपण त्या काही लोकांशी चर्चा करू आणि विचारू की नेमकं झालं काय या ठिकाणी. मी सरपंच आहे याच गावातील. आपल्यासोबत जे सरपंच आहेत, आपण ग्रामपंचायत मध्येच आहेत. नेमकं काय झालं होतं? कारण की मागच्या 6 महिने आधी सुद्धा एक इथं प्रकार झालेला होता. एक ऑगस्ट महिन्याची गोष्ट आहे. ऑगस्ट महिन्याची गोष्ट. आणि आता तुमची ग्रामसभा जी चालू होती त्या ठिकाणी दिसून आलं की 3 ते 4 लोकांना तो वाघ आणखी दिसून आला. काय सांगा? आमचं म्हणणं हे टायगर विभागवाल्यांना हेच आहे की बा ते वाघाला पकडा. आणि ते माग ऑगस्ट महिन्यात जे आमच्या इकडे आमच्या गावात प्रवीण सुखराम बेलसरे यांना हमला झाला होता, त्यावेळेस आम्ही कलेक्टर साहेबालाही आमच्या गावात आले होते. ते आदिवासी कमिटी आली होती आणि डीएफओ साहेब आणि रेंजर मॅडम, डेप्टी साहेब हे सर्व होते. यांना आम्ही आग्रहाची विनंती केली की बाबा ते वाघाला पकडा आणि ते पकडून त्याला तिकडे न्या तुमच्या एरियात. कारण की हा वाघ आमच्या इकडचा नाही आहे, हा बाहेरून आलेला वाघ आहे. हा लोकांवर हमला करून राहिला. नाही तर आमचे जे आदिवासी लोक आहेत, आमची आस्था अशी आहे साहेब की आम्ही वाघाला देव मानतो. आणि हे बुजुर्ग आमचे आता खूप जुने लोक आहेत, हे सांगतात की बा शेर बोले इंसान पे हमला नहीं करता, ये बाहर से आया वाला शेर है, ये इंसान पे हमला कर रहा है. और इससे हमारा काश्तकार जो भी खेती बाड़ी है उधर, हम जंगल में नहीं जाता साहब, हम वहां पे हमारा खेती जोतने के लिए जाता है. हम खेत में, अब हमारा ये रोजगार सेवक है, इनका MREGS के माध्यम से कुआ का काम चालू है. वहाँ कुआ का खोदकाम के लिए गया था, उधर 3 जने था. इनके पास मोटरसाइकिल भी था. मोटरसाइकिल पे से आते आते बिल्कुल ऐसा 5-7 फुट पे शेर दिखा और 2 बार ऐसा हमला किया बोले. और उसका सुबह का टाइम में उत्तम खड़के को दिखा वो शेर, वही एरिया में हनुमान तालाब के साइड में बुजुर्ग के ऊपर, कुलंगना बुजुर्ग के ऊपर. तो ऐसा घटना हमारे यहाँ अगर किसी पे और प्रवीण सुखराम बेलसरे का जैसा हमला हो गया तो हमारे को टाइगर वाला क्या 25 लाख रुपए देगा? बस 25 लाख रुपए दे के हम क्या समाधान हो जाएगा क्या? उसका उपाय करना चाहिए. हम अभी टाइगर वाले जो हमारे साहब लोग हैं, इनको भी वही बोल रहे हैं कि हमको टाइम लिमिट दो कि कितने दिन में वो शेर को पकड़ेगा. ट्रैप कैमरा लगाओ और वही शेर का तुम पूरा निगरानी करो और उसको पकड़ो और पकड़ के उधर ले जाओ. हमारे को, हमारा गांव में हमारे आजू बाजू से खेती है, हमको खेती में जाना पड़ता. अभी हम आरोपी मैडम से बात किया तो वो अलोकार मैडम बोलते कि बच्चे उनको ले जाता क्या खेत में. अब हमारे जंगल में बच्चे उनको ले जाता क्या बोले. अब बच्चे उनको जंगल में काय को ले जाएंगे? हमारा खेत ही है ना उधर, जंगल में थोड़ी जाता. हम हमारा खेत में हमारा बच्चे को साथ में हम ले जाएंगे, नहीं तो फिर क्या इधर घर में कोई देखेगा उसको. तो हम बच्चे उनका साथ में ही रहेंगे ना. तो हमारा जान को कम ज्यादा हो ना हो, इस वजह से उसको जल्दी से जल्दी शेर को पकड़ने का सब लोगों का मांगनी है. नहीं तो हम टाइगर विभाग के ऑफिस के सामने आमरण उपोषण करेंगे जब तक वो शेर को नहीं पकड़ेंगे. जब तक ज्या व्यक्तीला तो वाघ दिसला आणि हे 2 व्हीलर वर होते अशी थोडक्यात माहिती आहे. नेमकं आपके साथ क्या हुआ था? आप कहाँ जा रहे थे और जब आपको शेर दिखा तब क्या हुआ था? ये सब बताइए. हम 11:30 बजे खेत में गए थे. हमारे सिंचन में ब्लास्टिंग किया था, वो मटेरियल फेंकने गए थे. हम समझो 3-4 घंटे काम किए और कल के वातावरण भी ऐसे थे, बहुत खराब थे. और 3-3:30 बजे पानी आ रहा था. मैंने बोला साला गारपीट हो जाएंगे, चलो अपन भागो. तो हम 3 जने बाइक में बैठ के आ रहे उधर से खेत से. जैसा आ रहे हम अमोर समोर हमारे शेर के साथ आमने सामने हो गए. अब वो आमने सामने हो गए तो हम
वैसे तीनों जने गिर गए देख के। वहां से हमारा वो बाइक के बहुत रेस हो गए, वो थोड़ा सा डर गया, वहां से कूदी मारा, डबल हमारे तरफ देख के जोर से आवाज दिया। दूसरी बार और आवाज दिया तो फिर हम तो वही ठंडा हो गया। तो मैंने बोला भागेगा तो और मर जाएंगे, उसके लिए मरो तो तीनों जन मरो। तो हम वहां से कोई भी हिले नहीं और थोड़ा सा उधर गए, हम जैसा निकल गए वैसे हम भाग गए वहां से। आपल्यासोबत याच एरियातले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत. साहेब, काय झालं आज जे ग्रामसभा झाली आणि तीव्र यांची भूमिका दिसून राहिली, कारण की वाघ नरबळी घेत आहे असं यांच्या मागणीतून लक्षात आलं आणि यांची मागणी जी होती तो वाघ पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडण्याची. काय यांची भूमिका काय आहे आपल्याला सांगता येईल? नाही, आपण काय करू, सर्वात पहिले आम्ही एकच विषय केलेला आहे की तिथे ट्रॅप कॅमेरा लावायचा. आणि यांचं जे म्हणणं आहे की जो प्रवीणचं प्रकरण झालं होतं ऑगस्ट महिन्यात, किंवा तोच आहे का, तर त्याच्यावर तो आयडेंटिफाय जी आपली टीम आहे सायबर सेलची, ती टीम तिथे येऊन त्याला ते चेक करतील. पण तो त्यावेळेसच आपण दिवाळीच्या वेळेसच त्याला तो ट्रँग्युलाइज करून त्याला त्याच्या आदिवासात सोडलेला आहे. त्याच्यामुळे तो तर आमचा कन्फर्मेशन आहे. परंतु काय झालेलं आहे की आता त्या साईडला जर पाण्याची व्यवस्था कमी आहे, टेकडा आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या याच्यातून इकडे येतो आहे. आणि त्याच वेळेस नेमकं 4 वाजता माझे वनरक्षक जे होते ते त्या साईडला गस्त करत होते, त्याच्यामुळे त्यांना ते दिसलं नाही. पण आता यांना तो दिसला आणि याच्यावर आता ट्रॅप कॅमेरा लावून तो आयडेंटिटी करणे आणि वरिष्ठांकडून ज्या सूचना येतील त्या सूचनेनुसार आम्ही आमचे कामं करू आणि शक्यतो पुढची घटना घडणार नाही याची आम्ही डिपार्टमेंट घेऊ. एक प्रकार आणखी असा घडलेला होता की धामणगावातला एक व्हिडिओ होता की धामणगावामध्ये एक अस्वल फिरताना दिसत होती. तर हा प्रकार काय होता असं की आपल्या जंगलातले जनावर हे शहरामध्ये घुसून येतात गावामध्ये? नाही, बरोबर आहे. कारण कसं असते माहिती आहे का की जंगलात जेवढं आता पाण्याचा सोर्स कमी होत चालला आणि आपण जर बघाल तर सर्व प्लेन मध्ये विहिरीचे खोदणं आणि पाण्याचे सोर्स इकडे जास्त आहे. त्याच्यामुळे होऊ शकते एखादी तिकडे आले असेल, पण आपले जनावर जास्तीत जास्त आतमध्ये आहेत. त्यांनाही आपण डिपार्टमेंटनी बागायदा त्याला कृत्रिम वानवटे सगळे तयार केले आहे. एखादा भटकता गेला आणि तो दिसतो, त्याच्यामुळं थोडीशी उपाययोजना आम्ही आमच्या प्रयत्न चालूच आहे. कारण रोजचं आमचं पाणवट्याचं लेवल चेक करणे, पाणवट्याला ते लिटमस पेपरनी चेक करणे, त्या सगळ्या सुविधा म्हणजे चालू आहे. पण शेवटी कसं आहे, जंगल आहे, याला दरवाजे नाही आहे, कोण कुठून जातो. त्याच्यामुळं तरी पण आम्ही आमचा प्रयत्न आणखीन करतो आहे किंवा जेणेकरून वाईल्ड लाईफ हा जंगलातच असला पाहिजे, तो गावात नाही आला पाहिजे. तुलंगणा गावामध्ये आलो असताना ज्या ठिकाणी वाघ त्या मुलांना दिसला होता त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या एक टेकडं पूर्ण चढलेलं आहो. सोबत ग्रामसेवक आणि आपले भाजप पदाधिकारी आणि आपले कॅमेरामॅनसुद्धा आहेत. चांगलाच दम आलेला आहे. हे टेकडं जर पाहता तुम्ही, ते हे टेकडं पूर्ण चढून त्या साईडला भरपूरसे लोक आपल्या सोबतचे गेलेले आहेत. लोकांची शेती पण इकडे दिसते आणि अक्षरशः पाहिलं या शेतीमध्ये मोहाच्या झाडाखाली त्यांचे बेड आहेत. खरोखर इथं ते सकाळ रात्रीचा वेळ कसा काढतात तेही खूप महत्त्वाची बाब आहे. एवढ्या दूर आलो सध्या वाघाचे पगमार्ग पाहण्यासाठी. आता सध्या आपण पाहतो की बरेचसे लोक इथून तिथपर्यंत म्हणजे जवळपास 3 टेकडे आतमध्ये आलेलो आहो मी सध्या. आणि चारही बाजूनं पाहताना सध्या ते इकडे पुरं जंगलचा एरिया आहे. पण जंगलच्या एरियात तुम्ही थोडं झूम करून दाखवा किती दूर गेलेले आहेत लोक. माझे जाणं मुश्किल आहे एवढ्या दूर जाणं. दाखवा ते त्या टेकड्यावर. म्हणजे वाघ जिथून येते नेमकं त्याची जे सोया पाण्या वगैरेची तलाव वगैरे तो त्या साईडले त्या पट्ट्यात आहे. आता असं वाटते की खरंच एवढ्या दूर आल्यानंतर वाघ दिसणं म्हणजे वाघ सहजच एखाद्या वेळेस दिसणं हा चमत्कार आहे. पण ज्या प्रकारे या गाववासियांना तो वाघ दिसत आहे नेहमी, तर कुठंतरी तो त्याचा पट्टा सोडून या शेतीच्या मार्गापर्यंत तो येते. आणि आदिवासी लोकांचं जर पाहिलं तर आदिवासी लोक खूप असे राहतात की ते एक तर सकाळीच 4, 4:30, 5पर्यंत ते त्यांच्या शेतात जातात. आता सध्या त्या मोहाचे फुलं वगैरे आहेत, म्हणजे मोहाचे
फुलं जे राहतात ते वेचण्यासाठी, त्यासोबतच त्यांची शेती आहे. आता हा सध्या उन्हाळ्याचा वेळ झाला तर हे उदीम वगैरे करतात शेताचा, त्यासाठी ते इथं येतात. तर हा पूर्ण जंगलचा एरिया आहे आणि खूप दूरपर्यंत तुम्ही पाहू शकता. थोडं झूम करा, किती दूरपर्यंत लोक गेलेले आहेत. आता सध्या मी पायदळ जरी म्हटलं ना तर टेकडे करत आम्ही 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर आता एवढी अपेक्षा एवढी हिंमत तर नाही, कारण फॉरेस्टवाले पोहोचले तिथं आणि गावातले बरीचशी मंडळी पूर्ण त्या टेकड्यावर दिसून येईल आपल्याला. तो वाघ आल्यानंतर या साईडला या शेतात समोरपर्यंत गेला, म्हणजे समोरपर्यंत तर तो 2 टेकडे जर ओलांडले तर मेन रोड आहे आणि ते कुलंगाणा गाव जे आहे ते सुद्धा तिथे येते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कुलंगाणा गावामध्ये मोजक्याच आदिवासी लोकांमध्ये राहणारा एक मात्र आपला माणूस म्हणजे जोशी साहेबात आपल्यासोबत. नेमकं काय झालं, तुम्ही या गावातल्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखता आणि ज्या प्रकारे मागच्याही वेळेनं 6 महिन्याआधी एक मुलगा वाघानं पकडलेला होता, तो मयत झाला. त्यानंतर आता 2 दिवसापासून सतत 2-3 लोकांना वेगवेगळ्या प्रकारे वाघ दिसून आला आहे. तर सध्याची जे परिस्थिती आहे आपण पाहतो की भरपूर जण इथे मेलघाटात गेलेले आहेत. पण काय वाटते आपल्याला, कोणती सुखसुविधा व्हायला पाहिजे या गावकऱ्यांसाठी? कारण की नेमकं असं आहे, शासन आपल्या ज्या तत्वावर समजा काम करायचं आहे नेमकं, पण आकडे इकडे कुलंगाणा जे खुर्द आणि बुजुर्ग यांचे जे शेत शिवार आहेत हे संपूर्ण या शेतात आहे. हो, आणि इकडे जंगल वगैरे म्हणजे भरपूर आहे बिलकुल. आणि जेणेकरून तो वाघ जो आहे तिकडे वरती आग लागण्याच्या कारणाने खाली येत आहे. आणि वाघाचा एक समजा प्रजनन झाला, त्याने वाघाची संख्या पण भरपूर वाढ झाली आहे. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जेणेकरून दुर्घटनेची वाट न पाहता काही ना काही ठोस पर्याय निवडावा. बरोबर. मगाशी पाहिला आपण की सरपंच साहेबांनी RFO मॅडमला फोन केला होता, पण असं वाटते की RFO मॅडमनं काही एवढी व्यवस्थित त्यांना प्रतिक्रिया दिली नाही. या गावकऱ्यांचं म्हणणं जसं होतं की तर पिंजरा आणा आणि जो नरभक्षी वाघ आहे याला पकडावं आणि दुसऱ्या कोणत्या तरी एरियात सोडावं, ज्या ठिकाणी बा गावखेडे कमी प्रमाणात असतील असे. नाही बरोबर आहे, पण ते आता वाघ नेमका इथं सापडतो या तिकडे सापडतो. आता आज समजा आपण पाहतो की त्यांना काल तिकडे दिसलाय समजा वाघ, पण नेमकं ठाऊक नाही की तो वाघ तिथंच येईल पिंजरा लावून. आणि गस्त काढणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे त्यांना पण. हा सरळ डोंगर आहे बिलकुल. कारण की एवढा मोठा डोंगर दिसते, एवढा मोठा मेलघाटचा एरिया व्यवस्थित जर तुम्ही पाहता ना तर किती मोठा एरिया, त्या म्हणजे चारही बाजूनं सध्या आपण मेलघाटातल्या या डोंगराळ भागामध्ये आहे. चारही भागानं जर पाहता व्हिडिओमध्ये डोंगर खूप छोटं दिसते. जेव्हा मी स्वतः 2 डोंगर पार करत या 3ऱ्या डोंगरावर आलो ना तर माझी हालत काय झाली आहे मला माहीत आहे. पण इथले जे आदिवासी लोक आहेत कसे सर्वाइव्ह करतात हे तर चमत्काराची गोष्ट आहे.